चा निकाल या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे। तसेच शरद पवार गटाचे आमदार सुद्धा पात्र ठरवण्यात आलेत। अजित पवार गटाच्या 1, 3 आणि 4 क्रमांकाच्या याचिका फेटाळण्यात आल्या आणि त्यानंतर शरद पवार गटाचे आमदारही पात्र ठरवण्यात आलेले आहेत। अजित पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळण्यात आलेल्या आहेत। तर अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय। अजित पवार गटाचे सगळे आमदारही पात्र असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं। कोणीही अपात्र नाही। अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांचे आमदार पात्र आहेत असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे। त्याचबरोबर अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष असा निकालही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला। विधिमंडळातलं बहुमत हे पाहता मूळ राष्ट्रवादी ही अजित पवारांची असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। त्यामध्ये अजित पवार गट हाच मूळ राजकीय पक्ष असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे। तर अजित पवार गटाचे आमदार देखील अपात्र नाहीत। इतकंच नाही तर शरद पवार गट हा मूळ राजकीय पक्ष नव्हे असं आता विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालातून जाहीर केलं आहे। तर विधिमंडळामधलं बहुमत हे अजित पवारांकडे आहे असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलेलं आहे। 10व्या सूचीचा वापर हा पक्षामधल्या बेशिस्तीसाठी वापरता येणार नाही असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे। इतकंच नाही तर 10व्या सूचीचा वापर हा पक्षातील बहुमताला धमकावण्यासाठी देखील वापरला जाऊ शकत नाही, किंबहुना त्याचा वापर करू नये असं देखील आपल्या निकालामध्ये राहुल नार्वेकर म्हणाले। तर बहुमत अजित पवारांकडे असल्याचं या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आणि त्यामुळे मूळ राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांच्याकडे गेलेला आहे। निवडणूक आयोगाने सुद्धा पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलेलं आहे आणि आता विधिमंडळामध्ये झालेल्या या निकालामध्ये विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मूळ राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांचा असल्याचं म्हटलेलं आहे। एकंदरीतच शिवसेनेच्या निकालाप्रमाणेच विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत देखील हा निकाल दिलेला आहे, कारण मूळ राष्ट्रवादी ही अजित पवारांची असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। तर दोन्ही गटाचे आमदार पात्र आहेत असा निकाल आता राहुल नार्वेकर यांनी दिला आहे। तर पक्षामध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, तर गट तयार झाला होता असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं। त्याचबरोबर पक्षीय रचना, घटना आणि विधिमंडळ बळ आणि या त्रिसूत्रीवर आपला हा निकाल असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। पक्षातील नाराजी म्हणजे विधिमंडळ पक्षातील नाराजी नाही, त्याचबरोबर पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग नसल्याचं देखील राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालातून म्हटलंय। इतकंच नाही तर शरद पवारांच्या मनाविरोधात जाणं म्हणजे देखील पक्ष सोडणं नाही असा निकाल देखील आता राहुल नार्वेकर यांनी दिला। कोणीही पक्ष सोडलेला नाही, 2 गट यामध्ये पडलेले आहेत। अजित पवार आणि शरद पवार या 2 गटामधील हा पक्षांतर्गत वाद आहे, त्यामुळे कोणीही पक्ष सोडलेला नाही, त्यामुळे 10व्या सूचीनुसार कार्यवाही करता येणार नाही असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावत अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र असल्याचं राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालातून स्पष्ट केलेलं आहे। इतकंच नाही तर अजित पवार गट हाच मूळ राजकीय पक्ष आहे असा निकाल आता राहुल नार्वेकर यांनी दिला। त्यामुळे राष्ट्रवादी राजकीय पक्षाची धुरा ही अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहे। मूळ राष्ट्रवादी ही अजित पवारांची असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिलाय। अजित पवार यांच्याकडे सध्या 41 आमदार आहेत आणि 2 खासदार आहेत, तर शरद पवार यांच्याकडे 14 आमदार आणि 4 खासदार आहेत। तर यामध्ये कोणीही अपात्र नाही असा निकालही विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे। 2 जुलै 2023ला विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह थेट सरकारमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि तेव्हापासून जवळपास 7 महिने ही सुनावणी चालली आणि अखेर आज राहुल नार्वेकर यांनी या संदर्भातला निकाल दिलेला आहे आणि यामध्ये मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच असल्याचं राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालातून स्पष्ट केलं आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसची घटना ही सगळ्यात महत्त्वाची होती। दोन्ही गट त्याला बांधीले। 30 जून 2023ला पक्षामध्ये फूट पडली। अशा वेळेला नेतृत्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते त्यावरून हा निकाल दिला जाईल असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलेलं होतं। तर एकूणच पक्षाची घटना, विधिमंडळामधलं बहुमत या आधारावर विधानसभा अध्यक्षांनी हा निकाल दिलाय आणि मूळ राष्ट्रवादी ही अजित पवार यांची असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे। निवडणूक आयोगाने देखील 6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या सुनावणीनंतर 6 फेब्रुवारी 2024ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार
विरुद्ध पिटिशन दाखल केली होती त्याच्यात पण काही तथ्य नाही, म्हणजे मागच्या वेळेस सारखंच कोणच अपात्र नाही आणि त्यांनी रिझन्स असे दिलेले आहेत. पण मेन आहे की ज्यांचे आमदार जास्त त्याच्यातच मी पडू शकतो आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबद्दल वाद होता, त्या वादात मी जाऊ शकत नाही. त्याला तुम्ही दुसऱ्या कोर्टात वगैरे जाऊ शकता आणि माझा तो प्रेरोगेटिव्ह नाहीये. त्यामुळं आता पवार साहेबांना लगेचच सुप्रीम कोर्टात येणं हेच त्यांना करावं लागेल, लगेच करावं लागेल. कारण मागच्या वेळेस सारखी परिस्थिती नको व्हायला की हायकोर्टात लगेच अजितदादांची एखाद्या वेळेस पिटिशन पण तयार असेल आणि ते एखाद्या वेळेस हायकोर्टात जातील पण. त्यामुळे लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात येणं, मागच्या वेळेस पासून हे शिकलेलेच असतील आणि लवकरच राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवार एनसीपी ही सुप्रीम कोर्टात येईल आणि पक्ष आणि चिन्हाबरोबरच ह्या मॅटरचं पण डिस्क्वालिफिकेशनचं पण हिअरिंग कसं लवकर घेतलं जाईल आणि लवकर निकाल येईल. निकाल यायला थोडा वेळ लागू शकतो. आता बघू काय होतं याच्यात. सर, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात जी याचिका दाखल आहे तीही क्लब होईल नक्की? हो, ती क्लब करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध पण त्यांनी याचिका दाखल केली आहे, ती डिफेक्टमध्ये होती. आता लगेचच हे नवीन याचिका दाखल करतील नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध आणि त्यांचा प्रयत्न असेल की ही मॅटर कसं क्लब केलं जाईल आणि ते सुप्रीम कोर्टातच ऐकलं जाईल. कारण जर अजितदादा आता हायकोर्टात गेले तर परत त्याच्यात मॅटर लांबेल, शिवसेनेसारखं जसं झालं होतं. तर पवार साहेबांचा तोच प्रयत्न असेल की लवकरात लवकर ते कसे सुप्रीम कोर्टात येतील आणि त्याच्यामुळेच त्यांनी इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर विरुद्ध अपील करायला थोडा वेळ लावलाय. त्यांना अपेक्षित असेल की हा निर्णय त्यांच्या विरोधात जाणार आहे आणि त्यांची पिटिशन पण एखाद्या वेळेस तयारच असेल आणि उद्या परवाच तुम्हाला बघायला मिळेल की ते सुप्रीम कोर्टात येतीलच नार्वेकरांच्या निर्णय. ईडी युरोपा सरकारचा एक संदर्भ दिलेला आहे, जारकीहोळी जे सीमा भागातले आमदार होते तो संदर्भ नेमका काय होता? बघा, त्यांनी जस्टिफिकेशन दिलंय की डिसेंट आणि इंट्रापार्टी डिसेंट आणि डिफेक्शन ह्याच्यात कसा फरक असतो किंवा फरक नसायला पाहिजे हे त्यांनी नुसतं एक नार्वेकरांनी ती जजमेंट कोट केली आहे, येदियुरप्पा जजमेंट, जी कर्नाटक हायकोर्टनी 1-1 झाली होती आणि सुप्रीम कोर्टात मग त्याचं जजमेंट आलं. तर त्याच्यात मेन मुद्दा हाच आहे की आता दोघंही अपात्र नाही आणि त्यामुळे आता दोघंही अपात्र नसल्यामुळे तुम्ही स्थगिती किंवा अर्जन्सी कशावर मागणार. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी सारखंच म्हणावं लागेल की शिवसेनेत पण आणि आता राष्ट्रवादीत पण दोघंही अपात्र नसल्यामुळं ते आता आपल्याला बघावं लागेल की तुम्ही स्टे कशावर मागणार, त्या अर्जन्सी काय दाखवणार. त्यामुळे ही स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो आणि शेवटी सुप्रीम कोर्ट ही जजमेंट उलटवू शकतं. पण वेळेचा अभाव आहे. आता लोकसभा येते, विधानसभा येते, तर लवकरात लवकर याचा निकाल कसा लागेल तसा उद्धव ठाकरेंना पण आणि पवार साहेबांना बघावं लागेल. आणि उद्धव ठाकरेंचं जे मॅटर आहे पक्ष आणि चिन्हा विरुद्धचं इलेक्शन कमिशनचं मॅटर हे 1 मार्चला येतंय आणि त्यांचं नार्वेकरांच्या विरुद्धचं पण मॅटर 1 मार्चला आहे. तर दोघांचा प्रयत्न असेल कसे हे मॅटर टॅग केले जातील आणि हायकोर्टाऐवजी हे सुप्रीम कोर्टातच ऐकण्यात यावे, असा दोन्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार यांचा आता मनशा असेल. धन्यवाद सर. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. गेल्या वेळी जे त्यांनी